नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो खूपच छान असा अपडेट आणि खूपच छान असा एपिसोड आपल्याला इथे पाहायचा आहे. पण त्याआधी तुम्ही आतापर्यंत आपलं मिराज व्हॉइस हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. अशा छान छान डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला इथे आपल्या चॅनलवरती पाहायचे आहेत, ऐकायचे आहेत. प्रेक्षकांना खूपच सुंदर असा इथे भाग आपल्याला झालेला आहे, पाहिलेला आहे. कारण प्रेक्षकांना खूपच छान असं इथे एपिसोड आपण पाहत आहोत. कारण काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे जी काही आपली ही आहे म्हणजेच की जी काही आपली इथे आता लीला आहे, लीलावर जे एजेवरती जे काही लीलाच्या तब्येतीबाबत जे काही इथे आता सर्व काही गोष्टी किंवा सर्व कशा पद्धतीने इथे ह्या सर्व गोष्टी इथे केलेल्या होत्या. म्हणजेच की जी लीला आहे, लीलावर झालेला जो काही हल्ला आहे तो हल्ला मात्र इथे कोणी घडून आणलेला होता किंवा कोणी केलेला होता ह्याबाबतच खूप सारे प्रश्न इथे निर्माण झाले होते. आणि ह्याबाबत खूप सारे प्रश्न इथे निर्माण झालेले असल्या कारणाने आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे नाही झाल्या पाहिजे हाच विचार इथे आता सर्वांच्या मनामध्ये सुरू असतो. आणि त्याचबरोबर लीला मात्र त्याच गोष्टीचा इथे विचार करत असते की जर हे सर्व ह्या पद्धतीने झालं तर मग मी नाही शांत बसणार वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टींचा इथे ती विचार करत असते. आणि सेम त्याच पद्धतीने जेव्हा इथे जो काही एजे आहे, एजेवरती एवढे सर्व काही इथे आरोप होत असतात, एजेवरती एवढे सर्व काही इथे आरोप झाल्याच्या नंतर लीला मात्र अजिबातच इथे शांत बसत नाही. आणि लीला अजिबातच इथे शांत न बसल्यामुळे सर्व काही गोष्टी इथे होत असतात. आता जी काही लीला आहे, लीला मात्र एजेवरती जेव्हा आरोप झालेले असतात आणि एजेवरती आरोप झाल्याच्या नंतर ती त्या मीडियावाल्यांसमोर येते आणि मीडियावाल्यांसमोर आल्याच्या नंतर ती त्यांना विचारत असते हा सर्व काय प्रकार आहे. आणि त्याचबरोबर इथे तुम्ही माझ्या नवऱ्यावरती म्हणजेच की एजेवरती हे सर्व काही कशा पद्धतीने असे आरोप करू शकता, हे एक ना अनेक गोष्टी इथे आता ती विचारत असते. आणि ह्या एक ना अनेक गोष्टी इथे आता तिनं विचारल्याच्या नंतर मात्र जो काही एज आहे, एजला तर काय बोलावं काय नाही हे इथे समजतच नसतं. आणि त्याचबरोबर इथे ह्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत त्या मात्र ह्या पद्धतीने इथे झाल्याच्या नंतर आता जी काही आपली इथे ही आहे म्हणजेच की ज्या पद्धतीने आता इथे हे सर्व काही असं झालेलं असतं आणि हे सर्व काही असं झाल्याच्या नंतर लीलावर सर्वजण पाहत असतात, लीलाकडे लीलाकडे सर्वजण पाहत असतात की
आणि तेव्हा एजे तिला विचारत असतो की हा सर्व काही काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर हे सर्व कशा पद्धतीने इथे झालेलं आहे, म्हणजेच की मला नाही समजत हे सर्व कशा पद्धतीने इथे झालेलं आहे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे तो बोलत असतो. आणि त्याने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो काही जरी झालं तरीसुद्धा इथे ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे जी काही दुर्गा आणि त्याचबरोबर इथे सर्वांनाच खूप मोठा इथे धक्का बसलेला असतो की जी काही लीला आहे ती मात्र इथे मीडियासमोर येऊन बोललेली असते. आणि मीडियासमोर येऊन बोलल्याच्या नंतर मात्र इथे आता ह्या सर्व काही गोष्टी इथे अशा पद्धतीने झालेल्या असतात. आणि काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे आणि ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने झाल्याच्या नंतर आता इथे जी काही लीला आहे, लीला मात्र इथे खूप खुश असते की तिच्यामुळे आज जो काही एजे आहे, एजेवरचे हे सर्व काही आरोप इथे दूर झालेले असतात. आणि एजेवर झालेले जे काही आरोप आहे ते इथे दूर झाल्याच्या नंतर लीला खूप खुश असते. आता मात्र इकडे जो काही ईश्वर आहे, ईश्वरचा सर्व काही जो प्लॅन आहे तो मात्र इथे पूर्ण प्लॅन इथे फ्लॉप झालेला असतो. कारण त्याने असं केलेलं असतं की नाही, हे सर्व काही ह्या पद्धतीने इथे झालं होतं. आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर आता जो काही एजे आहे, एजे मात्र इथे हे सर्व नाही सहन करू शकणार वगैरे वगैरे असंच इथे तो बोलत असतो. तर आता मात्र इथे प्रेक्षकांनो काही जरी झालं तरीसुद्धा जी काही आपली इथे ही आहे लीला आहे, लीला इथे त्याच गोष्टीचा इथे सर्वात जास्त विचार करत असते. आणि त्यावर आता इथे जो एजे आहे तो इथे बोलत असतो, हे सर्व काही तुला कसं जमलं वगैरे. आणि त्याचबरोबर इथे हे सर्व कोणी केलेलं आहे ह्याचा तर मी आता इथे शोध वगैरे घेणारच आहे. ह्या सर्व काही गोष्टी ते बोलताना सुद्धा प्रेक्षकांनो आपल्याला इथे पाहायला दिसत आहेत. आणि त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे पाहिल्याच्या नंतर आता काही जरी झालं तरी सुद्धा आपण इथे शांत बसायचं नाही वगैरे वगैरे ह्याच गोष्टी इथे ते बोलत असतात. आणि त्यांनी ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता जो काही आपला हा आहे एजे आहे, एजे मात्र एजेने लीलासाठी एवढं सर्व काही केलेलं असतं. आणि एजेने हे सर्व काही गोष्टी ते केल्याच्या नंतर आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे ज्या काही आजी आहेत त्या इथे बोलत असतात की आता बघ, जो काही एजे आहे, एजेने मात्र इथे तुझ्याकरिता एवढ्या सर्व काही गोष्टी इथे केलेल्या आहेत. मग आता तू सुद्धा जो काही एजे आहे, एजेसाठी काहीतरी स्पेशल असं केलं पाहिजे. आणि तेव्हा इथे जी काही लीला आहे, लीलाच्या मनामध्ये तेच विचार इथे सुरू असतात. आता मी एजेसाठी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने आता इथे एजे जो आहे त्याचं इथे मन जिंकलं पाहिजे. म्हणूनच ती आता जी लीला आहे, लीला सुद्धा इथे एका गोष्टीचा विचार करते की नाही, मला सुद्धा आता इथे जो काही एज आहे, एजेसाठी मला सुद्धा आता इथे काहीतरी केलंच पाहिजे. आणि त्याचबरोबर काय करावं हे मात्र मला आता इथे सुचत नाही. पण मी लवकरच त्या सर्व गोष्टी इथे शोधेल आणि सर्व काही गोष्टी मी इथे पाहिल असं सुद्धा आता इथे ती बोलताना सुद्धा आपल्याला इथे प्रेक्षकांनो दिसत आहे. आणि त्याचबरोबर तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र ज्या काही आजी आहेत त्या मात्र इथे खूपच जास्त खुश झालेल्या असतात. त्यांना असं वाटत असतं की आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे जी काही लीला आणि त्याचबरोबर इथे आता जो काही एज आहे त्यांचा मात्र इथे आता संसार मार्गी लागलेला आहे, हे मात्र त्यांना आता इथे दिसून आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन छान छान डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, ऐकायचे असतील तर तुम्ही आपलं जे काही हे आहे मिराज व्हाईस हे यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही इथे नक्की सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि पाहत राहा अशा छान छान आणि डेली मालिकांचे अपडेट्स. तर प्रेक्षकांनो भेटूयात पुढील भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.